श्री गणेश पुराण देवांतकाचा वध आणि मोहोत्कटाची अवतार समाप्ती अध्याय 62 ते 72। श्री गणेशाय नमः। ब्रह्मदेव व्यासांना म्हणाले, श्रीमान, त्या युद्धात मोहोत्कटांनी नरांतकावर 2 वेळा अभिमंत्रित अस्त्रांचा प्रयोग केला। पहिल्या बाणाने त्या दैत्याचे 2 हात छेदले। त्यापैकी एक हात त्याच्या पित्याच्या रौद्रकेतूच्या अंगणात पडला। त्यांच्या दुसऱ्या बाणाने त्याचे मस्तक छेदले। ते मस्तक त्याच्या छेदलेल्या हाताजवळच पडले। आपल्या पुत्राचा हात आणि मस्तक पाहून रौद्रकेतू आणि शारदा म्हणजे नरांतकाची माता यांनी अनिवार्य शोकाने खूपच आक्रोश केला। त्यांनी देवांतकाला त्वरेने बोलावून घेतले। नरांतकाच्या निधनामुळे त्यालाही फार दुःख झाले होते। रौद्रकेतूने देवांतकाला धूम्राक्षाच्या वधापासून ते नरांतकाच्या काशी आक्रमणापर्यंतचा सर्व वृत्तांत सांगितला। तेव्हा राक्षसांच्या संहाराला कश्यपुत्र मोहोत्कट जबाबदार आहेत हे देवांतकाच्या लक्षात आले। तो संतापाने बेभान झाला। जोपर्यंत मोहोत्कटाचा वध करत नाही तोपर्यंत नरांतकाची उत्तरक्रिया करणार नाही अशी भीषण प्रतिज्ञा करून त्याने आपल्या सैन्यासह आकाशात उड्डाण केले। त्याने त्वरेने काशी गाठली आणि तिला चहूबाजूंनी वेढले। हे वृत्त समजताच काशीराजा फारच भयभीत झाले। ते त्वरेने अंगणात खेळणाऱ्या मोहोत्कटापाशी गेले। त्यांना हात जोडून नमस्कार केला व म्हणाले, देवा विनायका, नरांतकाचे संकट दूर होते न होते तोच देवांतकाचे संकट उभे ठाकले आहे। आजपर्यंत तुमच्या कृपेने आम्ही सर्व आपत्तींमधून सुखरूप निभावून गेलो आहोत। तसेच यावेळीही तुम्ही आमचे रक्षण करा अशी माझी विनम्र प्रार्थना आहे। ती विनंती ऐकून मोहोत्कटाने त्यांना अभय दिले आणि दुसऱ्याच क्षणी बालरूप टाकून अतिविशाल सिंहारूढ रौद्ररूप धारण केले। त्यांनी सिद्धी बुद्धींना सर्व सामर्थ्यानिशी प्रकट होण्यास सांगितले। त्याबरोबर अणिमा, गरिमा, महिमा, लघिमा, प्राप्ती, प्रकाम्या, वशिता आणि इशिता या अष्टमहासिद्धी त्यांच्या अंगात प्रविष्ट झाल्या। महापराक्रमी सेनाही प्रकट झाली। त्या सेनेसह त्यांनी देवांतकाच्या सैन्यावर चढाई केली। रणवाद्यांच्या निनादाने दशदिशा दुमदुमून गेल्या। धुळीच्या लोटांनी सारा असमंत कोंदटला। उभयपक्षी भीषण रणकंदन झाले। मोहोत्कटांच्या सेनेने दैत्यांच्या प्रेतांचा खच पाडला। रक्ताचे पाट वाहू लागले। जिकडे तिकडे छिन्नविच्छिन्न अवयव विखुरलेले दिसू लागले। मोहोत्कट आणि त्यांचे वीर प्रलयकाळच्या कृतांताप्रमाणे खवळले होते। ते कोणालाच जुमानत नव्हते। त्यांनी दैत्यसेनेचा अपरिमित संहार केला। तेव्हा देवांतकाने दैत्यगुरु शुक्राचार्यांची मदत घेतली। त्यांनी संजीवनी मंत्रविद्येने मृत दैत्यांचे समूहाच्या समूह उठवले। हे कपट लक्षात येताच मोहोत्कटांनी ईशिद्व सिद्धियोगाने महाभयंकर कृत्या उत्पन्न केली। तिने देवांतकाच्या सेनेत घुसून प्रचंड उत्पात घडवला आणि शुक्राचार्यांना दूर बर्बर देशात भिरकावले। त्या युद्धात पृथ्वीवरील अनेक बलाढ्य दैत्य देवांतकाच्या मदतीला आले होते। ते सर्व प्राणपणाने लढत होते। कालांतक दैत्य आणि प्राकाम्य सिद्धी यांच्यात भीषण लढत झुंपली होती। तेव्हा वशिथा सिद्धीने त्याला पर्वत शिखरावर आपटून ठार केले। त्यामुळे संतापलेल्या मुसळ, मल्ल आणि मणिमान या 3 दैत्यांनी प्राकाम्य सिद्धीला वेढले। ते पाहून तिच्या इतर सख्यांनी एकत्रित प्रतिहल्ला करून त्या तिघांचा कपाळमोक्ष केला। ते युद्ध 3 दिवस रात्र चालले होते। शेवटी देवांतकाने निर्णायक युद्ध करण्याचा निश्चय केला। रणमत चढलेला तो महादैत्य कोणालाही आवरत नव्हता। त्याने मोहोत्कटांच्या सैन्याच्या व्यूहरचना फोडून प्रचंड कत्तल केली। त्यामुळे भेदरलेले सैनिक सैरावैरा पळू लागले। अष्टमहासिद्धींनी महत्प्रयासाने त्या वीरांना रोखले आणि त्यांना युद्धप्रवृत्त करून देवांतकावर वृक्ष, पाषाण व शिलाखंडाचा अविरत मारा केला। पण ते हल्ले निष्प्रभ करून त्या महादैत्याने सर्व सिद्धींना आपल्या खड्गाने लोळावले। ते सर्व पाहून बुद्धी मोहोत्कटांना म्हणाली, प्रभू, आता मला अनुज्ञा द्या। सिद्धींना पाणी पाजणाऱ्या या दुष्टाला मी माझा पराक्रम दाखवित इच्छिते। त्यांची अनुमती मिळताच तिने राक्षसांकडे पाहून आव्हानात्मक प्रचंड गर्जना केली। त्याच क्षणी तिच्या मुखातून एक देदीप्यमान आणि भयानक अशी विनाशकारी शक्ती उत्पन्न झाली। ती शक्ती देवांतकाच्या दिशेने झेपावली। तिचे उग्र तेज असह्य होऊन हजारो दैत्यवीर जागीच गतप्राण झाले। तिला रोखण्यासाठी देवांतकाने शर्थीचे प्रयत्न केले, पण उपयोग झाला नाही। त्याचे सर्व अभिमंत्रित बाण गिळून टाकत आणि दैत्यांना भस्मसात करत ती पुढे जातच राहिली। तिने निष्प्रभ होऊन पळणाऱ्या देवांतकाला गाठले। त्याला फरफटत मोहोत्कटापाशी आणले व म्हणाली, देवा, हा घ्या तुमचा शत्रू।
याच्यासाठी मला फारच कष्ट पडले आहेत. आता मी कुठे विश्रांती घेऊ तेवढे सांग. त्यांनी तिला स्वतःच्या उदरात विश्रांती घेण्यास सांगितले. ती शक्ती त्यांच्या मुखातून त्यांच्या शरीरात प्रविष्ट झाली. हे त्यांचे बोलणे चालू असताना देवांतकाने संधी साधून तिथून पळ काढला. तो कसाबसा आपल्या पित्याच्या घरी आला. त्याने रौद्रकेतूला आपल्या पराभवाचे वृत्त सांगितले. त्याने त्याला धीर दिला आणि युद्धात यशस्वी होण्यासाठी शिवानुष्ठान करण्यास सांगितले. मग ते पितापुत्र एकांतिक आणि सुरक्षित स्थानी गेले. तिथे होमकुंड स्थापन करून अनुष्ठान आरंभले. शिवमहामंत्राचा उच्चार करून ते दोघे प्रदीप्त अग्नीमध्ये हवीरद्रयांनी विधिमत हवन करू लागले. होमविधी संपन्न झाल्यावर रौद्रकेतूने देवांतकाला बळी दिले. त्यामुळे प्रसन्न झालेल्या शिवजींनी त्याला पुन्हा जिवंत केले. अन्य दिनी प्रातःसमयी त्या होमकुंडातून एक तेजस्वी श्यामवर्ण अश्व प्रगट झाला. पित्याची आज्ञा घेऊन देवांतक त्या अश्वावर आरूढ झाला आणि उर्वरित सैन्य घेऊन त्वरेने रणांगणात आला. त्याने प्रचंड गर्जना करून महोत्कटांना युद्धाचे आव्हान दिले. महोत्कट देखील तयारीतच होते. बघता बघता दोन्हीकडचे वीर परस्परांवर धावून गेले. तुंबळ रणकंदन माजले. त्या युद्धात देवांतकाच्या अश्वाचे खिंकाळणे असह्य होऊन महोत्कटाचे अनेक वीर मृत्युमुखी पडले. कित्येक त्याच्या धडकेने ठार झाले, तर कित्येक त्याच्या टाचेखाली चिरडून मेले. त्या युद्धात देवांतकाने शत्रुपक्षात घुसून भीषण संहार केला. भयभीत झालेले सैन्य महोत्कटाच्या आश्रयास धावले. आपल्या सैन्याची दुरावस्था पाहून महोत्कटांनी प्रलयकालीन मेघांच्या गडगडाटाप्रमाणे प्रचंड गर्जना केली आणि विकट हास्य करून देवांतकाला म्हणाली, मोढा, तू कितीही प्रयत्न केलास तरी तुझा मृत्यू निश्चित आहे. तुझ्यासारख्या असंख्य उन्मत्त दैत्यांचा वध करून भूभार कमी करण्यासाठीच मी अवतरलो आहे. देवांतकानेही त्यांना प्रति आव्हान दिले. मग दोघेही एकमेकांवर तुटून पडले. महोत्कटांनी सोडलेले बाण तो महादैत्य मध्येच भग्न करू लागला. तर त्याने सोडलेले बाण त्यांच्या हुंकारानेच नष्ट होऊ लागले वा दिशा बदलू लागले. महोत्कट चपळाईने लढत होते. महोत्कटांनी 2 बाणांनी त्याचा मुकुट छेदला व कुंडले भेदली. नंतरच्या 2 बाणांनी देवांतकाचे मस्तक आणि खांदे विद्ध केले. संतापलेल्या देवांतकाने 2 बाणांवर मोहनास्त्राची योजना केली. त्या अस्त्रप्रभावाने महोत्कट, त्यांच्या सिद्धी आणि त्यांनी उत्पन्न केलेले सैन्य या सर्वांना मोहनिद्रेने ग्रासले. या विजयाने तो अधिकच प्रफुल्लित झाला. त्याने सामर्थ्यप्राप्तीसाठी पुन्हा एकदा यज्ञ करायचे ठरवले. तो पुन्हा एकांत स्थानी गेला आणि स्वतःच्या रक्षणाची संपूर्ण व्यवस्था करून अनुष्ठानास बसला. त्याने त्रिकोणी यज्ञकुंड स्थापन केले आणि अभिचारादी मंत्रांनी नग्नावस्थेत रक्तमांसाच्या आहुत्या देऊ लागला. ते अनुष्ठान पूर्ण होताच त्या यज्ञकुंडातून एक भयंकर कृत्या निर्माण झाली. तिने त्याला अभय दिले आणि त्याला आपल्या अंकावर बसवून अंतरिक्षात भ्रमण करू लागली. महोत्कटांना आणि त्यांच्या शक्तींना मोहनिद्रेने ग्रासलेले पाहून काशी राजा चिंतातूर झाले. त्यांनी अत्यंत भक्तिभावाने स्तुती करून आणि करुणावचनांनी आळवून त्या प्रभूंना जागृत केले. भानावर आल्यावर महोत्कटांनी घंटास्त्राचा प्रयोग करून सिद्धींना आणि सैन्याला जागे केले. ते सर्वजण लढण्यासाठी पुन्हा सज्ज झाले. महोत्कटांनी खगास्त्राचा प्रयोग केला. त्या अस्त्रप्रभावाने लक्षावधी हिमुस्त्र पक्षी उत्पन्न झाले. त्यांनी दैत्यांना भक्षण करण्यास सुरुवात केली. त्यामुळे त्यांच्यात एकच घबराट पसरली. तो प्रकार पाहून चौताळलेल्या देवांतकाने महोत्कटावर प्रचंड शरवर्षाव केला, पण त्यातून काहीच साध्य झाले नाही. तेव्हा त्याची कृत्या पुढे सरसावली. पण अष्टमहासिद्धींनी तिला घातपाताची संधीच दिली नाही. त्यांनी तिला घेरून इतकी हैराण केली की त्यांचा मार असह्य होऊन ती ओरडत किंचाळत पळून गेली. संतापलेल्या सिद्धींनी दैत्यसेनेत घुसून अगणित संहार केला. त्या युद्धात देवांतकाला जय मिळणे अशक्य आहे, ही वस्तुस्थिती लक्षात घेऊन रौद्रकेतूने महोत्कटांना अन्य मार्गाने शह देण्याचा प्रयत्न केला. रौद्रकेतूने आपल्या आसुरी शक्तीने मायावी अदिती निर्माण केल्या. त्यांना युद्धभूमीवर आणून त्यांची क्रूर विटंबना आरंभली. त्या दुःखाने व्यथित होऊन त्या आक्रोश करू लागल्या. त्यांची अवस्था पाहून महोत्कटांना अनिवार्य दुःख झाले. ते युद्ध थांबवून रडू लागले. दैत्यांना तेच हवे होते. तेवढ्यात आकाशवाणी झाली, महोत्कट,
तुमचे मातापिता घरी सुरक्षित आहेत. समोर दिसणारे आदिती मायावी आहेत. आता उठा आणि या दुष्ट दैत्यांना ठार मारून पराक्रम दाखवा. त्या देववाणीने विनायकांच्या अंगात नवे बळ, नवा उत्साह संचारला. ते देवांतकाच्या वधासाठी कोणता खात्रीलायक उपाय करावा याचा प्रकर्षाने विचार करू लागले. शिवजींच्या वरदानानुसार त्याला दिवसा किंवा रात्री मारता येणे शक्य नाही. त्यासाठी संधिकाळच उपयुक्त आहे हे त्यांच्या लक्षात आले. त्याने दुसऱ्या दिवशी पहाटेच युद्धालाच जाण्याचे ठरवले. रौद्रकेतूच्या मायावी अदितीचा छळ करूनही महोत्कटांनी दाद लागू दिली नाही. काही वेळाने तीही विरून गेली. तेव्हा देवांतक फारच चिंताग्रस्त झाला. त्याला आपला मृत्यू दिसू लागला. त्या रात्री त्याला झोपच आली नाही. तो वारंवार दचकून उठत होता. दुसऱ्या दिवशी पहाटेच्या सुमारास विनायकांनी दैत्य सेनेवर अचानक हल्ला केला आणि दैत्यवीरांना धराशाही करत ते देवांतकाच्या शिबिरात प्रवेश केला. त्यांनी अर्धवट झोपेत असलेल्या त्या दुष्टाला आपल्या मांडीवर घेतले. त्याला शिवजींच्या वरदानाची आठवण करून दिली. पण त्याही परिस्थितीत त्याने जोरदार प्रतिकार केला आणि स्वतःची सुटका करून घेण्यासाठी विनायकांचा एका दाताला जोराने धक्का दिला. तो दात अर्धवट तुटून खाली पडला. त्याबरोबर तो दैत्यही खाली आढळला. संतापलेल्या महोत्कटांनी कसलाही विचार न करता त्याच तीक्ष्ण दाताने शतप्रहार करून त्याचे मस्तक विदीर्ण केले. देवांतकाचा वध झाला. त्याची प्राणज्योत महोत्कटांच्या शरीरात विलीन झाली. देवांतकाचे आतंक संपले होते. महोत्कटांच्या या विजयाने त्रिभुवनात आनंदाला उधाण आले. सर्वत्र त्यांचा जय जयकार दुमदुमला. देवांनी त्यांच्यावर हर्षाने पुष्पवृष्टी केली. त्यांची प्रशंसा केली. त्यांना उपेंद्र या नावाने सन्मानित केले. थोर तपस्वी ऋषींनी धरणीधर असे नामकरण करून त्यांच्याविषयी गौरवोद्गार काढले. पृथ्वीवरील राजांनी ऋषिकेश या संबोधनाने त्यांची अपार स्तुती केली. आपल्या नगरावरचे महासंकट टाळले म्हणून काशीराजांचा जीव भांड्यात पडला. ते तत्परतेने महोत्कटांच्या भेटीस आले. तेव्हा आपले सिद्धिबुद्धीने युक्त आणि सिंहारूढ विराट स्वरूप टाकून त्यांनी पुन्हा बालरूप धारण केले. त्यांना सुखरूप पाहून त्यांच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले. दोघांनी परस्परांना सामोरे जाऊन दृढ आलिंगन दिले. काशीराजांनी त्यांना वाजत गाजत मिरवणुकीने नगरात आणले. नागरिकांनी त्यांचे उत्स्फूर्त स्वागत केले. सुवासिनींनी त्यांना ओवाळले. वयोवृद्ध स्त्रियांनी त्यांची दृष्ट काढली. त्यावेळी विनायकाचे अवतारकार्य पूर्ण झाले म्हणून देवही आनंदात होते. काशीराजांनी लवकरच एका विशेष सभेचे आयोजन केले. त्या सभेला अनेक मान्यवर आणि तपस्वी उपस्थित होते. त्यावेळी सभाजनांना संबोधित करताना ते म्हणाले, माझ्या पुत्रांच्या विवाहप्रसंगी कश्यपांनी पौरोहित्य करावे असे माझ्या मनात होते. ते निमंत्रण देण्यासाठी मी त्यांच्याकडे गेलो असताना त्यांनी महोत्कटांना माझ्या सहाय्यार्थ पाठवले. त्यांच्या आगमनानंतर आपल्या सर्वांवर अनेक संकटे आली, पण त्या सर्व बिकट परिस्थितीत या ऋषिकुमारांनी आपल्या सर्वांचे रक्षण केले. आता दैत्यांचे भय राहिलेले नाही, म्हणून माझ्या पुत्रांचे लग्नकार्य पार पाडावे असे मला वाटते. मला आपल्याकडून सहकार्याची अपेक्षा आहे. महोत्कटांच्या आशीर्वादाने हे मंगलकार्यही निर्विघ्न पार पडेल यात शंका नाही. काशीराजांचे मनोगत ऐकून उपस्थित सर्वांनाच अत्यानंद झाला. मग त्या अनुषंगाने प्रदीर्घ चर्चा झाली. राजांच्या ज्योतिषांनी शुभमुहूर्त काढला. सत्ता प्राप्त झालेल्या देशोदेशीच्या राजांना, ब्राह्मणांना, तपस्व्यांना व ऋषीजनांना निमंत्रणे पाठवण्यात आली. त्या सर्वांच्या निवासाची व आदरातिथ्याची चोख व्यवस्था करण्यात आली होती. महोत्कटांनी नरांतक आणि देवांतक यांच्यासह असंख्य दुष्ट दैत्यांना मारून जगावर उपकार केले होते. त्यामुळे विवाहप्रसंगी त्यांचेही दर्शन होईल या उद्देशाने सर्व मंडळी बहुसंख्येने आली होती. राजपुत्राचा विवाह थाटामाटाने संपन्न झाला. काशीराजांनी निमंत्रितांचा सत्कार करून त्यांना सन्मानाने निरोप दिला. सर्व कार्य पूर्ण झाल्यावर राजांनी महोत्कटाच्या सन्मानार्थ भोजनाचे आयोजन केले. त्यांना दिव्य वस्त्रालंकार देऊन गौरवले, अपार द्रव्य दिले आणि सुवर्णरथातून कश्यपांच्या आश्रमात नेण्याचे ठरवले. त्यांना निरोप देताना राजपरिवारातील सर्व प्रजाजनांचे अंतःकरण भरून आले होते. त्यांच्या अश्रूंना खंड नव्हता. महोत्कट हे विनायकाचे अवतार. आता त्यांचे दर्शन होणार नाही म्हणून सर्वांनाच मोठे दुःख झाले होते. महोत्कटांनी मृदू शब्दांनी त्यांचे सांत्वन केले. त्यांना यथायोग्य हितोपदेश केला. त्यांना निरोप देण्यासाठी काशीतील सर्व मान्यवर नगरवेशीपर्यंत गेले होते. महोत्कटांना घेऊन
काशीराजा कश्यपांच्या आश्रमात गेले. कश्यप आणि अदितींनी त्यांचे स्वागत केले. सर्वांची भोजने झाली. विश्रांतीच्या काळात काशीराजांनी आश्रमवासियांना महोत्कटाचे पराक्रम वर्णन करून सांगितले. ते ऐकून उपस्थित मंडळी आश्चर्याने थक्क झाली. कश्यप आणि अदितींना त्यांचे फारच कौतुक वाटले. कश्यपांनी काशीराजांचा यथोचित सन्मान करून त्यांना निरोप दिला. त्यानंतर बराच कालावधी लोटला. महोत्कटाने आपल्या मातापित्याकडे स्वस्थानी जाण्याची अनुज्ञा मागितली. तेव्हा त्यांना फारच दुःख झाले. त्यांना थांबवण्याचा त्यांनी खूप प्रयत्न केला. तेव्हा ते म्हणाले, माझे येथील अवतार कार्य पूर्ण झाले आहे. आता थांबून काय करू? जगाच्या हितासाठी मला स्वस्थानी गेलेच पाहिजे. पण मी गेलो तरी तुम्ही दुःख करू नका, कारण तुम्ही ज्या ज्यावेळी माझे स्मरण कराल त्या त्यावेळी मी तुमच्यासमोर प्रगट होईन. ते अभिवचन ऐकून कश्यप आणि अदितींना समाधान वाटले. त्यांना वंदन करून महोत्कट अंतर्धान पावले. कश्यपांनी त्या ठिकाणी त्यांच्या मूर्तींची प्राणप्रतिष्ठा करून एक सुंदर मंदिर बांधले. नंतरच्या काळात विनायकांनी अनेकदा दर्शन देऊन त्यांचे समाधान केले. श्री गणेश पुराण अध्याय 62 ते 72 समाप्त. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर, कॉमेंट आणि सबस्क्राईब करा. शेजारील बेल आयकनचे बटन प्रेस करा, म्हणजे तुम्हाला माझ्या नवीन येणाऱ्या सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळेल. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.